पाहिलं नाही म्हणजे? म्हणजे आजोबा तो बघत माझ्याकडेच होता, पण त्याचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. विचार करत असेल तो. एवढा कसला गहन विचार आजोबा की आपल्या आईलाही ओळखू नये? खरं सांगू आजोबा, तो फिजिकली माझ्या समोर होता, पण असून नसल्यासारखा. राधा, तुला एक गोष्ट सांगितली तर विश्वास ठेवशील माझ्यावर? कुठली गोष्ट आजोबा? प्रथमेशचं शुभ्राकडे पाहून पार्वती अशी हाक मारणं, त्याचं भुयाराजवळ जाणं, वाड्या संदर्भातली चित्र काढणं ज्यांच्याबद्दल मलाही माहिती नाही, या सगळ्या गोष्टी एकच दर्शवतात. प्रथमेशच्या मनोविश्वातल्या स्मृती या फक्त या जन्माच्या नसून गतजन्मांच्याही आहेत. गतजन्माच्या स्मृती? राधा, मला एक सांग, माणसाच्या मनात एकाच वेळी 2-3 आठवणी येत असतील तर मनाचा गोंधळ उडेल की नाही? हो आजोबा, पण त्याचा इथं काय संबंध? संबंध आहे. मनात एकाच वेळी 2 जन्मांच्या स्मृती घोळत असतील तर? म्हणजे प्रथमेशचा जन्म? प्रथमेशचा जन्म हा मागच्या जन्मांच्या शृंखलेची कडी आहे. म्हणजे त्याने, म्हणजे तो जे चित्र काढतो ती गतजन्माची क्षणचित्र असावीत असा माझा अंदाज आहे. प्रथमेश वेगळा आहे, खरोखर वेगळा आहे, असा मान्य आहे. कारण काळाच्या पडद्याआड गेलेल्या गोष्टी सामान्य माणूस पाहूच शकत नाही. पण प्रथमेशला अख्खा गतजन्म दिसतोय. कोणाचा? कळेल, हळूहळू सगळं कळेल. आजोबा, हे सगळं ऐकल्यावर मला खूप भीती वाटते. घाबरायचं काहीच कारण नाहीये राधा. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रथमेशची काळजी करू नकोस. काही प्रश्नांची उकल होईपर्यंत त्याला इथेच राहू दे. पण आजोबा, काळाची गरज आहे असं समज. 2 काळांमधला सेतू आहे तो. अनेकांच्या गतजन्मात डोकावू शकणारा सूत्रधार आहे तो. तू आई आहेस त्याची. निर्णय तुला घ्यायचा आहे.
जाते. मी जाते. हा, तू इथे नीट राहा. प्रथमेश, नीट जेवला नाही. तू एकटी झालीस? प्रथमेश नाही आला? आजोबा म्हणाले राहू दे त्याला इथे. त्याची पण तीच इच्छा होती. मग म्हटलं राहू दे. अजूनही कसला विचार करताय? सांगा ना, कसला विचार करताय? आता नाही परत मी विचारणार. कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? मी तुला बोललो होतो ना, माझा पुण्यात एक मित्र आहे आणि त्याला एका मुलीने फसवलं. हां. तिच्या बॉयफ्रेंडची माहिती मिळाली आता. चला, बरं झालं. म्हणजे आता तिचा पत्ता शोधता येईल ना, नाही का? मग त्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? तो मुलगा म्हणजे आदी आहे. आपला आदी. काय? आता कोणाला सांगू आणि कसं सांगू?
देऊ माझ्या मित्राला. आणि ती मुलगी वहिनी, अगं वहिनी, फोन बोंबलतोय केव्हाचा. कोण खाऊ पण देत नाही, आऊ देत नाही या घरामध्ये. आले रे बाबा आले, नुसता ओरडतो वैऱ्यासारखा. थांब आले. हॅलो, कोण? कुसुम का ग? बाबा बोला, कोणाला बोलवू? नाही, वहिनी झोपलेली आहे आणि प्रिया, आदी आणि दादा अजून आलेले नाहीयेत घरी. बोला. कुसुम, असं का बोलतेस बाळ? नाही, नाहीतरी तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसतंच. त्या चौघांपैकी कोणीही चालतं, पण कुसुम नको. कुसुम, मी तुला परक मानतो असं वाटतंय का तुला? तुम्हीच कशाला? नाती नावाला आहेत बाबा, तोंडी लावायला. कुसुम आत्या, कुसुम वंश, पण आपलेपणाचं काय? गरज संपली की कोण तुला परक ठरवतंय? सांग बरं मला. हे बघ कुसुम, गरज नाती ठरवत नसते. गरजेपुरती होणारी नाती ती तेवढ्या पुरतीच असतात, खोटी परकी नाही का? कुसुम आत्या, कुसुम वंश ही आपल्या माणसांनीच नात्यांना दिलेली नावं असतात. या घरात सगळ्यांची तू लाडकी आहेस हो कुसुम. आणि तुमच्यासाठी हा काय प्रश्न झाला का ग? एका बापाला जर कोणी विचारलं की तुमच्या मुलांपैकी तुमचं लाडकं कोण, तर नाही सांगता येणार त्याला. कारण प्रत्येक बापाला आपलं प्रत्येक मूल तेवढं जवळचं आणि लाडकं असतं. तूही मला खूप जवळची आहेस, लाडकी आहेस, अगदी पूर्वी होतीस ना तशीच. मग माझी कोणी चौकशी का नाही करत आपुलकीने? माझ्याशी कोणी बोलत का नाही? कुणी सांगितलं तुला? मधूचा फोन आला किंवा मी आदिनाथला किंवा बाहुलीला फोन केला तर कुसुम कशी आहे, तिची तब्येत कशी आहे हे विचारल्याशिवाय माझा फोन संपत नाही. मलाही तुमच्याशी बोला असं वाटतं, गप्पा मारावंसं वाटतं. एकटेपणाचं दुःख हलकं करावं. अगं वेडे, तो हक्क आहे तुझा माझ्या जवळ हट्ट करण्याचा. विसरलीस कुसुम?
लहानपणी हक्कानं यायचीस, हट्ट करायचीस, माझ्याशी बोला, मला गोष्ट सांगा म्हणून. अजूनही तो हक्क आहे तुला हट्ट करण्याचा? मी तर म्हणेन तू आजच वाड्यावर ये आणि हॅलो, कुसुम, हट्टी आहे, अजूनही हट्टी आहे. येऊ दे तिला परत इकडे. अरे कुठे चेंडू फळी खेळायला जायचं एवढ्या उन्हाचं? नको रे बाबा. एक काम करूया का? हे बघ, आपण लपाछपी खेळू. तू लपून बैस, मी शोधतो तुला. अरे सोन्या, उन्हाचं चेंडू फळी नाही खेळ. मालक, तुम्ही सोपान आजोबांना घेऊन ये म्हणाला होतात ना? सोपान काका, मला कशाला बोलावलं? नाही, झोप लागली की नाही काल? की परत झोपेत चालत गेला होतात कुठे? नाही नाही, छान झोप लागली मला. सोपान काका, तुम्हीच म्हणाला होतात ना की त्या दिवशी तुम्ही प्रथमेशला भुयाराजवळ बोलताना पाहिलं? म्या म्हणाला नव्हतात? होय, मी जे पाहिलं ते बोललो. आता तुला खोटं वाटत असेल तर मी काय करणार? हे लहान आहे ना, स्वयंमुख आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार. हे बघ, आता मी बी मुका होतो, मग माझ्यावर विश्वास ठेवशील. माणसाचं वागणं संशयास्पद असलं ना की शब्द असले काय आणि नसले काय सारखंच. म्हणजे तू माझ्यावर संशय घेतोयस? नाही, सहजच. तुम्ही अलीकडे भुयाराकडे गेला होतात की नाही कधी? माझा काय संबंध? तुमचा संबंध कधीच नव्हता. तुम्ही लावला तो योगायोगानं.